तर नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा विषय असा आहे, बिझनेसमध्ये रिस्क कशी घ्यायची. बिझनेसमध्ये रिस्क घ्यायची म्हणजे डोळे बंद करून पैसे लावायचे का? तर अजिबात नाही. बिझनेसमध्ये रिस्क घ्यायची असेल तर पहिली प्लॅनिंग करून आणि विचारपूर्वक घ्यावी लागते. सगळ्यात आधी मार्केट समजून घ्या. कस्टमरला नेमकं पाहिजे काय, तुमचा कॉम्पिटिटर काय करतोय आणि तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची डिमांड किती आहे हे जाणून घ्या, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे पैसे एका बिझनेसमध्ये लावू नका. सुरुवात छोट्या लेवलवर करा. रिस्पॉन्स चांगला मिळाला तर हळूहळू बिझनेस वाढवा. ते काहीच प्रॉब्लेम नाही, हळूहळू वाढवायचा. आणि दुसरी गोष्ट आहे, फेलियरची भीती वाटू देऊ नका. बिझनेसमध्ये प्रत्येक निर्णय सक्सेसफुल होईलच असं नाही, पण प्रत्येक चुकांमधून काहीतरी शिकायला तर भेटतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिस्क आणि गॅम्बलिंगमध्ये फरक आहे. गॅम्बलिंगमध्ये अंदाज असतो, पण बिझनेस रिस्कमध्ये रिसर्च, प्लॅनिंग आणि बॅकअप प्लॅन असतो. म्हणून बिझनेस मध्ये रिस्क घ्या, पण अंधपणे नाही. समजून घ्या आणि मगच पाऊल उचला. कारण मोठं यश मिळवायचं असेल तर कम्फर्ट झोनच्या बाहेर पडावंच लागतं. आणि रिस्क घेणार असाल तर आजपासूनच एक छोटं पाऊल चालू करा. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील रिस्क बिझनेसविषयी, कोणता पण बिझनेस असो, त्या रिस्क घ्यायची का नाही, असे खूप सारे टॉपिक आहेत माझ्याकडं आणि मी रेग्युलर टाकत असतो. तर तुम्हाला हा असे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.